बस झाली भाषण. आता जे केलंय ते तुमच्या समोर ठेवीन. विनाकारण तुमच्याकडे मत मागायला येत नाहीये मी तुम्हाला एका विश्वासाने सांगतो, ही कल्याण डोंबिवलीची सत्ता माझ्या हातात तुम्ही देऊन बघा, आमच्या हातात तुम्ही देऊन बघा. सत्ता म्हणजे संपूर्ण सत्ता. तुम्ही सत्ता हातात दिल्यानंतर जर समजा माझ्या हातून 5 वर्षामध्ये जर या कल्याण डोंबिवलीमध्ये काही घडलं नाही ना, मी परत कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेची कधी निवडणूक लढवणार नाही. राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीकरांना एक हाती सत्ता देण्याचं आवाहन केलंय खरं, मात्र कल्याण डोंबिवलीकर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला एक हाती सत्ता कशी देतील हाच मुद्दा आता निवडणुकीत चर्चेचा मुद्दा ठरलाय. कारण जेव्हा मनसेची हवा होती तेव्हा 2010 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मनसेनं सर्व 107 जागांवर निवडणूक लढवली होती आणि आता 122 जागांपैकी फक्त 87 ठिकाणी मनसे निवडणूक लढवते. तर दुसरीकडे स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना भाजप सोबत सत्तेची स्वप्न पडत असल्यानं मनसेनं कल्याण डोंबिवली जवळपास 10 जागांवर छुपी युती करत कमकुवत उमेदवार उभे केलेत. शिवाय 27 गावातील 21 प्रभागांपैकी फक्त 3 जागांवर मनसेनं उमेदवार उभे केलेत. तर 10 ठिकाणी संघर्ष समितीसोबत मनसेनं भाजपला जाहीर पाठिंबा दिलाय. शिवाय संघर्ष समितीच्या 5 उमेदवारांना देखील मनसेनं जाहीर पाठिंबा घोषित केलाय. असं असतानाही मनसेच्या नेत्यांनी भाजपची असलेली छुपी युती अमान्य करत एक हाती सत्ता मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. उमेदवार सगळीकडे जिकडे लढवतोय तिकडे पूर्ण ताकदीने आम्ही उतरलोय. पक्षाची संपूर्ण यंत्रणा त्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये दाखल झालेली आणि वॉर्डामध्ये आमचे कार्यकर्ते खूप जोमाने काम करतायत. त्यामुळे युती वगैरे हा विषयच उद्भवत नाही. मनसे आणि भाजपच्या या छुप्या युतीचा गाजावाजा झाल्यानं भाजपला डोकेदुखी झालीय. तर दुसरीकडे भाजपचे नेते देखील या छुप्या युतीचा साफ इन्कार करतायत. मला तर या सगळ्या गोष्टीमध्ये तथ्य वाटत नाही. भारतीय जनता पार्टीने सर्व प्रभागांमध्ये उमेदवार दिलेले आहेत. पार्लमेंट टू पंचायत भाजपा असलं पाहिजे या दृष्टिकोनातूनच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी प्रचार करत आहे आणि 100% भारतीय जनता पार्टीचा महापौर हा या पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बसणार आहे, यात काही शंका नाही. एक हाती सत्तेसाठी घोषणावजा गर्जना झाली खरी, मात्र आता सत्तेपासून लांब राहणं परवडणार नसल्यानं मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कुरबुर सुरू आहे. अशातच मनसेच्या इंजिनाला भाजपच्या यार्डात जागा मिळेल यासाठीच खालच्या पातळीवर ही छुपी युती केल्याचं बोललं जातंय. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.